गजानन महाराज हे अलौकिक संत होते, जे माघ वद्य सप्तमीच्या दिवशी शेगाव येथे प्रकट झाले। हा दिवस भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा असून यंदा 20 फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिवस आहे। या दिवशी कशी सेवा आणि भक्ती करावी, ज्यामुळे आपल्याही जीवनात शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल, चला जाणून घेऊया। सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नानादी संपन्न करून श्री गजानन महाराज यांच्या पादुकांचं पूजन करावं। मूर्ती असेल तर अभिषेक करावा। गरजू व्यक्तींना अन्नदान करावं। मंदिर, घर किंवा परिसर स्वच्छ करावा। शिवाय या दिवशी गणगणगणात बोते या मंत्राचा 108 वेळा जप करावा। या दिवशी महाराजांना 21 बेलपत्र अर्पण केल्यानं आणि गणगणगणात बोते या मंत्राचा जप केल्यानं आर्थिक समृद्धी वाढते असं सांगितलं जातं। शिवाय या दिवशी महामृत्युंजय जपही करावा, यामुळे आरोग्य सुधारतं। गजानन विजय ग्रंथाचं पारायण करावं, ज्यामुळे कौटुंबिक सुख प्राप्त होतं। गायत्री मंत्राचा जप केल्यानं आणि अन्नदान केल्यानं नोकरी, व्यवसायात यश प्राप्त होतं। यामुळे श्री गजानन महाराजांची कृपाही भक्तांवर सदैव राहते असं सांगितलं जातं।